हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी भुजबळांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे। त्यावर संदर्भात आता भुजबळांनी वक्तव्य केलेलं आहे। जरांगेंना अंगावर घेण्याचं जे बक्षीस मिळालं असं त्यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ प्रचंड नाराज झालेले आहेत आणि त्यांनी या संदर्भात आता वक्तव्य करण्यास सुरुवात केलेली आहे की जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं असा उपरोधिक टोला त्यांनी स्वपक्षातील नेतृत्वालाच लगावला की काय असाही प्रश्न उपस्थित होतोय। छगन भुजबळ यांनी सुरुवातीला माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली होती, त्यानंतर आता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यात त्यांनी आता आपण नाराज असल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे। छगन भुजबळ आणि हे मोठे नेते आहेत ओबीसीचे आणि ओबीसी आणि मराठा हा संघर्ष गेल्या वर्ष दीड वर्षापासून राज्यामध्ये सुरू आहे। त्याच अनुषंगानं भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलं नसावं असंही बोललं जाते आणि त्याच अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं असं भुजबळ म्हणाले। त्यामुळे आता भुजबळ पुढे काय पाऊल उचलणार हे पाहावं लागणार आहे। कार्यकर्त्यांमध्ये देखील असंतोष आहे आणि ठिकठिकाणी भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांकडून आंदोलनं केली जात आहेत। अधिवेशनाचा आजचा हा पहिला दिवस आहे। हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि त्यात सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे भुजबळ यांच्या नाराजीची। त्यामुळे पक्षाकडून देखील भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय। विरोधकांकडून देखील आता या संदर्भात टीका करण्यास सुरुवात झाली आहे। कई वरिष्ठ नेता जो ऐसे हैं जिनको शामिल नहीं किया गया मंत्रिमंडल में, अभी तो वो तो जो है जो पार्टी के हमारे जो नेता है उनका निर्णय होता है तो उसके बारे में क्या कहेंगे। पण सर वरिष्ठांना डावललं गेलेलं आहे। तुम्ही आणि तुमचे आणखी एक सहकारी दिलीप वळसे पाटील कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जाते असं त्यांनी सांगितलं आम्हाला। तर जितेंद्र आव्हाड म्हणतात की ओबीसींवरती अन्याय झालेला आहे। एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे, परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता। मग काय सांगू त्याच्यावर? पक्षातले सर्वात सिनियर नेते तुम्ही आहात। जे बोलशील तेच मी बोलणार। काही वेगळी जबाबदारी पक्षामध्ये काही सर नाशिकमध्ये आपल्या फार्म हाऊसवर नाशिक फार्म हाऊसवर आणि यार काय